श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे पनीर बटर मसाला। झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला आपण डायरेक्ट कृतीकडेच वळूया। सो मी यासाठी घेतले आहेत 2 मिरच्या घेतल्या आहेत, 1 कांदा घेतला आहे आणि 4 ते 5 टमाटर घेतलेले आहे। आपण हे सर्व वाटून घेणार आहोत। तर चला आपण डायरेक्ट मिक्सरलाच लावूया। कांदे चिरून घेतलेले आहेत, मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। टमाटे देखील चिरून घेते, मग दोन्ही एकसोबत लावता येईल एक एक करून। सो आपण असे आणि खडे मसाले घेतले आहेत जे आपण नॉर्मल घेतो, एखाद दालचिनीचा तुकडा वगैरे असं। दालचिनीचा तुकडा, थोडी काळी मिरी। चला आपण कढईमध्ये तेल घेऊया। मी कांद्याला वाटून घेतलेला आहे, कांदे आणि मिरचीला छान पेस्ट करून घेतली आहे। त्यामध्ये जरा जिरं घालूया। जिरं घालून झालं की आपण जस्ट थोडे खडे मसाले घालूया, जसं दालचिनी, 1 काळी मिरी आणि 1 लवंग, असं 1 किंवा 2 पाकळ्या लवंगीच्या। बघा मस्त दालचिनी फुटलेली आहे, खूप छान मोकळी झाली आहे। त्यामध्ये आपण टाकलेलं आहे कांद्याचं वाटण, कांदे आणि मिरचीचं वाटण टाकलेलं आहे। पनीरची पण आपण टमाटरची पण आपण प्युरी करून घेतलेली आहे। तोपर्यंत आपण कांदे शिजत होतपर्यंत आपण पनीरचे तुकडे करून घेऊया। कांद्याचंही वाटण छान झालेलं आहे, आपण टोमॅटो प्युरी ॲड केली आहे आणि ही छान आपण शिजू देऊया। दुसरीकडे मी पॅन ठेवलेला आहे। पनीरला आपण जरा शॅलो फ्राय करून घेऊया। थोडा एक चम्मच तुपामध्ये। एकीकडे आपली छान टोमॅटोची प्युरी शिजते आहे, पनीर टाकलेले आहे ते पण एकीकडे छान फ्राय होत आहेत। टोमॅटोची पण प्युरी आपल्याला छान शिजू द्यायची। आपण जरा झाकून ठेवूया, शिजायला हवी। बघा मस्त आपली टोमॅटो प्युरी शिजलेली आहे। तर आपण टमाटर आणि कांदे दोन्ही छान शिजलेले आहेत। आपण मसाले घालूया, हळद घालूया, तिखट जे आपले रोजचे मसाले आहेत, धने पावडर आणि छान एकजीव करून घेऊया। मसाले छान तेल सुटतपर्यंत आपण त्याला एकजीव करून घेऊया। आणि यामध्ये आपण थोडी साखर घातलेली आहे, मी माझ्या मामीने मला टिप दिली होती। यामध्ये घालूया आपण सुहाणाचं जे प्रीमिक्स असतं पनीर बटर मसाल्याचं, ते घातलेलं आहे आपण। ते मी दुधामध्ये भिजू घालून ठेवलेलं होतं आधीच, जेव्हा सुरुवातीला आधीच केलेलं होतं। आणि छान आपण याला उकळी घेऊन देऊया। साखर घालायची जी टिप आहे ती माझ्या मामीने दिली होती, त्यांनी म्हटलं होतं छान तर्री येते साखर घातली की आपण। बघावा मस्त आपलं छान शिजलेलं आहे। आपण पुन्हा एकजीव करून घेऊया। कांदे टमाटर पूर्ण मसाला छान शिजलेला आहे आणि छान हे पण होतं, आपण छान घट्ट देखील होतं। आपण त्यात ॲड करूया पनीर, जे आपण शॅलो फ्राय करून घेतलेलं होतं, आणि 1 उकळी येऊ देऊया। पनीर छान मिक्स होऊन जाईल व्यवस्थित। बघा ही पटकन झटपट होणारी आहे। छान शिजलेली आहे भाजी, मस्त सुवास येतो आहे। सो तुम्ही पण करून बघा ही भाजी, आणि आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।